फेब्रुवारी 2025 ची गोष्ट आहे. यावेळी भारतात इंडियाज गॉट लॅटेंट नावाचा एक प्रोग्राम चालू होता, जो प्रोग्राम दिवसाला किंवा 2-3 दिवसात कमीत कमी 4 ते 5 कोटी लोक रोज बघायचे. एवढा व्हायरल झालेला हा प्रोग्राममध्ये एक दिवस रणवीर अलाहाबादी आला आणि त्यावेळी रणवीर अलाहाबादियानं एक स्टेटमेंट दिलं, जे अतिशय वाईट स्टेटमेंट होतं. ते आपल्या आई-वडिलांच्या बद्दल होतं आणि त्यानंतर या प्रोग्रामवर सगळ्यांची नजर गेली. अनेकांना ऑलरेडी अगोदरच राग आलेला होता, पण यानंतर या प्रोग्रामला विलन ठरवलं गेलं. या प्रोग्राममध्ये या प्रोग्रामचा होस्ट असणाऱ्या समय रैनाला, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा या सगळ्यांना विलन ठरवलं गेलं. त्यांना चेस केलं गेलं. त्यांच्या मागे मीडिया लागला, मीडिया ट्रायल झाल्या, त्यांची हत्या करण्याच्या गोष्टी झाल्या. त्या अपूर्वा मखिजाला तर रेप थ्रेट्स आले, बलात्काराच्या धमक्या आल्या. या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत होत्या. दुसऱ्या बाजूला जी नवीन जनरेशन होती, 25-30 वर्षाची ही जी मुलं होती, ही सगळीकडे धावत सुटलेली होती. त्यांना कळत नव्हतं की नेमकं काय करावं. त्याच वेळी इतर काही लोक त्यांच्यावर तुटून पडले. याचा उल्लेख आता समय रैनाने केलेलाच आहे की मुकेश खन्ना, सुनील पाल यांच्यासारखे लोक त्यांच्या मागे लागले. मुकेश खन्नाला तर वाटायला लागलं की आता त्यानं तर नैतिकतेचा कड घेतलेला होता. त्यानं तर सांगितलं की हे लोक विलन आहेत, हे लोक वाईट आहेत आणि यांना संपवलं पाहिजे. सुनील पाल सारखे जे मागच्या जनरेशनचे कॉमेडियन होते, त्यांना आत्ताच्या या नवीन जनरेशनच्या कॉमेडियन बद्दल अजिबात चांगलं वाटत नाही. हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. पण या सगळ्यांनी एक प्रकारे विच हंटिंग करायचा प्रयत्न केला, यांना संपवायचा प्रयत्न केला, पण समय रैना संपला नाही. समय रैना पुन्हा वरती आला आणि बरोबर 1 वर्ष आता या गोष्टीला झाले. समय रैनानं स्टील अलाइव्ह नावाचा एक प्रोग्राम टाकलाय. हा प्रोग्राम 2 दिवसात आतापर्यंत, म्हणजे जेव्हा आम्ही हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत 32 मिलियन लोकांनी बघितलाय, म्हणजे जवळजवळ 3.25 कोटी लोकांनी बघितलाय. मग मुकेश खन्नाला जे वाटत होतं, सुनील पालला वाटत होतं की समय रैना एक फालतू माणूस आहे, याला कुठलाही फॅन बेस नाही, हा माणूस कोण आहे, काय फरक पडत नाही. पण तरीही समय रैना परत कसा आला, त्यानं कमबॅक कसं केलं आणि या एका प्रोग्राममुळे समय रैनाचा केवढा मोठा फॅन बेस या देशात आहे हे सिद्ध झालं. नेमकं समय रैनाला हे कसं जमलं आणि त्यानं या एका वर्षात असं काय केलं आणि या प्रोग्राम मधून त्यानं कसं स्वतःला कमबॅक करून घेतलं, ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहता आहेत द मराठी बाणा. समय रैनानं स्टील अलाइव्ह नावाचा एक जो शो आता सध्या युट्यूबवर टाकलाय, त्यानंतर आता तो व्हायरल झालाय. याच्यानंतर देखील अजूनही मुकेश खन्ना त्याच्याबद्दल वाईट बोलत आहे. मुकेश खन्नानं आताच एक स्टेटमेंट दिलंय, त्यामध्ये तो सांगतोय की समय रैना हे कुत्र्याचं वाकडं असलेलं शेपूट आहे आणि समय रैनाचं काही होऊ शकत नाही वगैरे वगैरे. तो त्या प्रोग्राममध्ये त्यानं जे काही बोललंय त्यामध्ये असंही म्हणाला की समय रैनाला कुठला फॅन बेसच नाही. त्याच्या प्रोग्राममध्ये जे हसणारे लोक आहेत ते लोक दाखवलेलेच नाहीत. याचा अर्थ ते खोटं क्रिएट केलेलं हास्य आहे. त्यामुळे त्याच्या जोकवरती कुणी हसत नाही वगैरे वगैरे सगळं आता मुकेश खन्नानं म्हटले. पण या ठिकाणी मुकेश खन्ना आणि या अगोदर सुनील पाल, बी प्राक यांनी ज्यावेळेला समय रैनावर टीका केलेली होती, त्यावेळेला ते एक गोष्ट विसरत होते, ते म्हणजे या देशातला जेनझी. या देशाच्या लोकसंख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपण आकडा माझ्याकडे एक्झॅक्ट नाही, पण तरीही साधारणतः 30 कोटीपेक्षा जास्त लोक हे जेनझी आहेत आणि या लोकांचा समय रैनाला पाठिंबा आहे. समय रैनाचा इंडियाज गॉट लॅटेंट रोजच्या रोज काही करोड लोक बघायची. 3-4 दिवसात, 5 दिवसात साधारणपणे 3 ते 5 कोटी लोक हा प्रोग्राम बघायची. हे बघणारे आकडे खोटं बोलत नाहीत. युट्यूबवरचा तो तेव्हाचा सगळ्यात व्हायरल असणारा आणि ट्रेंडिंग असणारा शो असायचा. त्यामुळे समय रैनाचे हे जे जेनझी फॅन आहेत, यांना कुणीही चॅलेंज करू शकत नाही. मुकेश खन्नाला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्याचा काळ, म्हणजे मुकेश खन्नांचा काळ आता निघून गेलाय आणि आताचा जो काळ आहे त्या काळातले लोक ठरवतात की त्यांना कुणाला बघायचं आणि कुणाला बघायचं नाही आहे. त्यामुळं जेनझी या सगळ्या लोकांना इग्नोर करून चालणार नाही. मी भलेही इंडियाज गॉट लॅटेंटचा एकही एपिसोड कधी बघितला नसेल, पण मी असं म्हणू शकत नाही की कुणीच बघत नाही. कारण मला हे माहिती आहे की अनेक लोक बघायचे, लाखो करोडो लोक रोजच्या रोज बघायचे, त्याबद्दल बोलायचे, त्याबद्दल व्यक्त व्हायचे. त्यामुळे मुकेश खन्ना सारखे किंवा सुनील पाल सारखे लोक इथं चुकले की त्यांना समजलं नाही या देशातला जेनझी काय करतोय. बाकीच्या देशांमध्ये जेनझीनं अक्षरशः सरकार उलटून लावलेले आहेत. या देशातला जेनझी फक्त एका कॉमेडियनला फॉलो करतोय आणि तुम्ही हे मान्य करायला तयार नाही. या गोष्टीवरती लोक आता हसतायत. समय रैनाचं कमबॅक आणि त्याचा जो स्टील अलाइव्ह नावाचा हा जो प्रोग्राम झालाय, याच्यातलं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे त्याची ऑनेस्टी, त्याचा प्रामाणिकपणा. त्यानं प्रामाणिकपणानं अनेक गोष्टी या प्रोग्राममध्ये क्लिअर केल्या. त्यानं सांगितलं की रणवीर अलाहाबादियानं तो प्रश्न, ज्या प्रश्नामुळे सगळं वादंग झालं, तो प्रश्न 8 वेळा विचारलेला होता. मी 8 पैकी 7 वेळा तो कट केला आणि एकदा मी तो प्रश्न ठेवला. ही माझ्याकडून चूक झाली हे त्यानं मान्य केलं. पण तरी देखील तो म्हणतो की जे जास्तीत जास्त माझ्याकडून मी करू शकत होतो ते मी केलेलं होतं. हे त्याचा प्रामाणिकपणा होता. याच्याशिवाय
तो आणखी काही गोष्टींच्या बद्दल या प्रोग्राममध्ये बोलला, तो म्हणजे इंटरनेटवरती प्रत्येक माणूस एक गेम खेळतोय, एक कॅरेक्टर दाखवायचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्षात प्रत्येक माणूस तेवढा प्रामाणिक नाही किंवा तेवढा ऑनेस्ट नाही. त्यानं एक सांगायचा प्रयत्न केला, की इंटरनेटवर दिसणारे सगळे चेहरे, यामध्ये सगळे क्रिएटर्स आले, याच्यामध्ये मी आलो, आम्ही आलो, सगळे आले. ह्या प्रत्येक माणूस एक रोल प्ले करायचा प्रयत्न करतोय, एक गेम खेळायचा प्रयत्न करतोय आणि एक आपली इमेज छापवायचा प्रयत्न करतोय. यामध्ये कुणीही आहे असं नाही, हे त्यानं स्पष्टपणे सांगितलं आणि जेवढे तुम्ही खरे असाल तेवढे तुम्ही जास्त टिकाल, हे त्यानं सांगितलं. ही त्याची जी ऑनेस्टी होती ती लोकांना भावली आणि तो प्रत्यक्षात खरं बोलतोय हे माझ्यासारखा माणूस देखील सांगू शकतोय, कारण आम्ही देखील इंटरनेटवरती आमचे व्हिडिओ करतोय आणि प्रत्येक माणूस एक कॅरेक्टर प्ले करायचा प्रयत्न करतोय, जसा तो प्रत्यक्षात खरा नसतो. याच त्याच्या प्रोग्राममध्ये तो स्वतःला येणाऱ्या अँझायटीच्या अटॅक्स बद्दल बोलला. त्याला ज्या पद्धतीचा अँझायटीचा पूर्वीचा त्रास होता, त्यानंतर या प्रोग्राममुळे नंतर जो अँझायटीचा त्रास झाला त्याच्याबद्दल त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. तो शाळेत असताना हैदराबादमध्ये ज्या पद्धतीनं त्याला तिथल्या मुलांनी त्रास दिला, वेगवेगळ्या कारणास्तव असेल, या गोष्टींच्या बद्दल तो बोलला. हे सगळं करून त्याने एक सांगायचा प्रयत्न केला, की मी सुद्धा एक माणूस आहे, मला देखील भावना आहेत आणि मला देखील त्रास होतो. त्यामुळे ज्या पद्धतीनं त्याला चेस केलं गेलं, ज्या पद्धतीनं त्याला विलन ठरवलं गेलं, याच्याबद्दल आता लोकांना वाईट वाटायला लागलं आणि त्याचा प्रामाणिकपणा लोकांना भावला आणि लोकांना तो आवडायला लागला. समय रैनाचा कमबॅक झालाय आणि कमबॅक होणारच, याच्या मागचं आणखी एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो. ते म्हणजे त्यानं पहिल्यांदाच आपल्या काश्मीरी असण्याबद्दल उघडपणे अनेक गोष्टी बोलल्या. त्यानं आता मागच्या काही दिवसात तुम्हाला आठवत असेल, की साहिबा बाली, जी स्वतः एक काश्मीरी पंडित फॅमिलीमधनं येते, तिनं सांगितलं की काश्मीर फाईल्स हा चित्रपट एक प्रोपगंडा पिक्चर होता. त्याच्यानंतर आता लगेचच ह्या गोष्टी झाल्यामुळं समय रैना पुढे आला आणि त्यानं सांगितलं कशा पद्धतीनं त्याच्या घरावर फायरिंग झालं, त्याच्या फॅमिलीला, त्याच्या आई वडिलांना तिथं काश्मीरमध्ये राहायचं होतं, पण त्यांना ते घर सोडावं लागलं. ते घर सोडून इकडं आले आणि त्यानंतर मग कसा त्याचा जन्म झाला, त्याचं बालपण कसं हैदराबादमध्ये, दिल्लीमध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये गेलं, पण प्रत्यक्षात काश्मीरी विजडम प्रमाणे कसं त्यावेळेला त्याच्या वडिलांचा तो निर्णय त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या गोष्टींच्या बद्दल तो बोलला. म्हणजे थोडक्यात भारताची जी एक भळभळती जखम आहे, ती भळभळती जखम ही आहे, की काश्मीरी हिंदूंच्यावर, काश्मीरी पंडितांच्यावरती तिथं अन्याय झाला, अत्याचार झाला आणि ही गोष्ट पुढे येऊन काश्मीरी पंडितांनी सांगितली पाहिजे. ही गोष्ट स्वतः समय रैनानं केली आणि त्याचे लाखो करोडो चाहते असल्यामुळं हा मेसेज आता पुढच्या जास्तीत जास्त लोकांच्या पुढे जाईल. त्यामुळं अनेक लोकांनी समय रैनाच्या त्या क्लिप्स शेअर केल्या. आदित्य राज कौल यासारख्या एका काश्मीरी पंडितानं ह्या गोष्टी शेअर केल्या. याचा थोडक्यात इफेक्ट असा झाला, की भारताची एक जखम समय रैनानं पुढे येऊन दाखवली. त्यामुळे देखील तो जास्त लोकांना आवडला. याच्याशिवाय तो आपल्या आई वडिलांच्या बद्दल बोलला, प्रामाणिकपणे बोलला. आपल्या वडिलांच्या कसा आपल्याला सपोर्ट झाला, वडिलांनी कसं आपल्याला त्या अवघड परिस्थितीतून बाहेर काढलं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलला. हे सगळं करताना त्यानं आपल्या वडिलांना आय लव्ह यू म्हणा असं प्रत्येकाला सांगितलं. एक प्रकारे त्याने एक नवीन टास्क या आताच्या पिढीला दिला आणि तुम्ही जर बघितलं असेल तर इंटरनेटवर आता इंस्टाग्रामवरती या गोष्टींचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक मुलं आपल्या आई वडिलांना जाऊन आय लव्ह यू म्हणत आहेत आणि याचा परिणाम देखील होतोय. या गोष्टी म्हणजे थोडक्यात लोकांच्या समोर एक नवीन ट्रेंड उभा करण्याचं काम आता समय रैना करू शकतो, इतका तो पॉप्युलर आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्याचा संपूर्ण स्टिल अलाइव्ह कार्यक्रम जर तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. तो लोकांना भावण्याचं कारण ह्याच आहे, की तो या सगळ्या गोष्टींच्या बद्दल अत्यंत प्रामाणिकपणे बोललाय. आणि एवढं सगळं करत असताना प्रामाणिकपणा किंवा आपल्या आई वडिलांच्या बद्दल बोललाय आणि हे सगळं करत असताना तो एक गोष्ट विसरला नाही, ती म्हणजे तो एक कॉमेडियन आहे. त्यामुळं त्याच्या या कार्यक्रमामध्ये कॉमेडी किंवा ह्युमर किंवा विनोद हा जबरदस्त भरलेला होता. त्यानं कुठेही लोकांना फक्त रडवायचं काम केलं नाही, त्यानं हसवायचं काम केलं. पूर्ण जवळजवळ 1 तास 20 मिनिटं तो लोकांना हसवत होता आणि हसवण्याचा आपला धंदा आहे हे तो विसरला नव्हता. इमोशनल करून लोकांना सोडून देणं हे त्याला जमणार नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कदाचित असं वाटायला लागतं, की समय रैनाच्या बाबतीत किंवा रणवीर अलाहाबादिया किंवा इतरांच्या बाबतीत ज्या काही घाईघाईनं मीडियानं ट्रायल केल्या, ज्या घाईनं लोकांनी त्याच्यावर तुटून पडले, त्यांना विलन ठरवलं गेलं, हे कदाचित चुकलं की काय? कारण याच्यामुळं अनेकांना संधी मिळाली. जे लोक त्यांच्यावर डूख धरून बसलेले होते त्यांना एक संधी मिळाली त्यांना दडपण्यासाठी किंवा खाली घालण्यासाठी. पण प्रत्यक्षात या देशातले लाखो करोडो लोक त्यांच्यावरती अजूनही प्रेम करतात, आताही करतायत आणि कदाचित पुढं करत राहतील. या सगळ्या प्रोग्राम नंतर एक महत्त्वाची गोष्ट समय रैनाने या कार्यक्रमात सांगितली, ती म्हणजे इंडियाज गॉट लॅटंट हा प्रोग्रामचा फक्त पहिला सीझन संपलाय, आता दुसरा सीझन येणार आहे. म्हणजे इंडियाज गॉट लॅटंट हा प्रोग्राम आता परत येणार आहे हे त्यानं सांगितलं.
अजून देखील समय रैनाचा विनोदावर कोण हसत नाही किंवा समय रैनाचे फॉलोअर्स कोणी नाहीत, त्याचे चाहते कोणी नाहीत, त्याच्यावरती प्रेम करणारे कोणी नाहीत, असं जर कोणाला वाटत असेल तर इंडियाज गॉट लॅटनचा दुसरा सीझन येऊ दे. ज्यांना डाऊट असेल त्यांनी फक्त जाऊन त्याचे व्ह्यूज चेक करा. त्यामुळं समय रैनाची आजची स्टोरी आम्ही या ठिकाणी इथंच थांबवतोय. समय रैनाचा कमबॅक काय झाला, कसा झाला, याच्याबद्दलचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला काय वाटतं समय रैनाबद्दलचं तुमचं मत काय? तो बरोबर बोलला, चूक बोलला, हा याच्यामध्ये प्रश्नच नाही. अनेक वेळा त्यांना अनेक वाद ओढवून घेतलेले आहेत. याच्या नंतर देखील तो वाद ओढवून घेऊ शकतो अशा पद्धतीची त्याची भाषा आहे. हे सगळं खरं असलं तरी समय रैनाला एक चान्स द्यायला पाहिजे होता काय, किंवा आता द्यायला पाहिजे काय, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.